नमस्कार, माझ्या 12वी सायन्सचे विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या MST CET क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा इम्पॉर्टंट टॉपिक ग्रुप नंबर 16, ग्रुप नंबर 17 आणि ग्रुप नंबर 18 हा आज आपल्याला या लेक्चरमध्ये कंप्लीट करायचा आहे. तर यामध्ये ग्रुप नंबर 16, 17 आणि 18 ह्याच्यामध्ये पार्ट काय बघायचं आहे आपल्याला, तर ह्याच्यामध्ये ट्रेंड्स ऑफ अ प्रॉपर्टीज हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे ह्या सर्व प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या साईज ऑफ ॲटम्स अँड आयन्स, आयोनेशन पोटेन्शियल, रिॲक्टिव्हिटी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, ओके. त्यानंतर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, हे सर्व पॅरामीटर आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. प्लस त्या पुढे जाऊन आपल्याला प्रिपरेशन बघायचे आहेत किंवा त्यांच्या रिॲक्शन्स बघायचे आहेत. चला आपण वन बाय वन ह्या सर्व कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. पहिलं बघायचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप नंबर 16, 17 आणि 18. काय बघायचं आपल्याला? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप नंबर 16, 17 आणि 18. आता या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय केलं? व्हॅलन्स सेल ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा काय बघायचं आपल्याला? व्हॅलन्स सेल ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर हे करत असताना बघा, तर ग्रुप नंबर 16 दिलेला आहे. ग्रुप नंबर 16 कोण आहे? तर ऑक्सिजन फॅमिली आहे. कोण आहे तो? ऑक्सिजन फॅमिली. ओके, हे सगळे फॅमिली आहेत. त्यानंतर ग्रुप नंबर 17 जर बघितलं, इथे NS5 आहे ॲक्च्युली. ग्रुप नंबर 17 कोणती फॅमिली आहे? तर ते हॅलोजन फॅमिली आहे. कोणती फॅमिली? हॅलोजन फॅमिली. आणि ग्रुप नंबर 18 जर बघितलं, तर ती कोणती फॅमिली आहे? तर ते काय म्हणलं आपण? नोबेल गॅस आहेत. ते काय आहे ते? नोबेल गॅस किंवा त्याला इनर्ट गॅस फॅमिली म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं आपण? इनर्ट गॅस फॅमिली. तर इनर्ट गॅस फॅमिलीत तर अशा वेगवेगळ्या फॅमिली 3 फॅमिली आपल्याला ह्या लेक्चरमध्ये काय करायचे आहेत? कंप्लीट करायचे आहेत. तर जे वेगवेगळ्या ट्रेंड्स लक्षात घ्यायचे. पहिल्यांदा बघा आपल्याला ऑक्सिजन फॅमिली सगळ्यांचं सेमच आहे, काही चेंजेस याच्यामध्ये नाही. म्हणजेच काय? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता हा जर बघितला आपण, हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एक लक्षात ठेवायचं काय? म्हणजे ह्या सगळ्या फॅमिली आहेत आपल्याला माहिती आहे. ग्रुप नंबर 16 आहे, ग्रुप नंबर 17 आहे आणि ग्रुप नंबर काय 18 आहे. ग्रुप नंबर 16 मध्ये कोण प्रेझेंट आला? ऑक्सिजन आला, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम आणि काय आला? पोलोनियम. आणि ग्रुप नंबर 17 मध्ये आला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टॅटाईन. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? ग्रुप नंबर 18 बघायचं आहे. सुरुवातीला असणार आहे हेलियम असेल, त्यानंतर निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, त्यानंतर आला झेनॉन आणि त्यानंतर आला रेडॉन. त्याचा ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे. ह्या ग्रुप नंबर 18चा ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचे सोपं आहे. कसं लक्षात ठेवायचं आहे? 2, 10, 18, 36, 54, 86 हा नंबर फक्त लक्षात ठेवला तर होल पिरियडिक टेबल लक्षात राहतो. 2, 10, 18, 36, 54, 86 हा लक्षात ठेवलं की होल पिरियडिक टेबल लक्षात राहतो. मग आता काय करायचं आपल्याला? तर ह्याच्यापेक्षा 1 कमी यायचं. म्हणजे हा किती आहे? 10 आहे, तर इथं किती येईल? 9 येईल. हा किती येणार आहे? 8 येणार आहे. ओके. मग आता बघा ह्याच्यात 18 आहे, तर हा काय झाला? हा झाला 17, हा झाला 16, हा 36 आहे, तर हा झाला काय? 35, हा काय झाला? 34, हा 54 आहे, तर हा झाला 53 आणि काय? 52, हा किती आहे? 86 आहे. याचा अर्थ हा झाला 85 आणि काय झाला? 84. बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचे. म्हणजे आपण हे सगळे लक्षात ठेवले का? तर नाही ठेवले. फक्त काय लक्षात ठेवला? नोबेल गॅसचे ॲटॉमिक नंबर आपण लक्षात ठेवले. तेही लक्षात ठेवायची स्कीम सांगितली तुम्हाला. 2, 10, 18, 36, 54, 86 हा नंबर पाठ केल्यासारखं आपल्याला काय करायचं आहे? तर ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचे आहेत. आणि नंबर लक्षात ठेवल्यानंतर हे लक्षात ठेवल्यानंतर आपण काय करू शकतो? इझिली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाकी सर्वांचं कॅल्क्युलेट करू शकतो. आता वन बाय वन फक्त आपण बघून घेऊ. पहिला बघितला आपण ऑक्सिजन. काय बघायचं आहे? ऑक्सिजन. आता जे बिहेवियर ऑक्सिजनचं असेल, जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजन असेल, तसंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाकीचे मेंबर फॅमिली मेंबर आहे. हे काय आहे? ऑक्सिजन फॅमिली. ही काय? फ्लोरीन फॅमिली. आणि हा काय? इनर्ट गॅस फॅमिली. याचा अर्थ फॅमिलीचं बिहेवियर सगळं सारखं असतं. सारखं ते सिमिलर असतं. काय असतं ते? सिमिलर असतं. ओके. मग जर मी पहिल्यांदा बघितला हा ऑक्सिजन आहे, तर मी ह्या ठिकाणीच तुम्हाला करून दाखवतो. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे किती आहे? 8 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झाला? 1s2, 2s2 आणखी काय मिळालं आपल्याला? 2p4 मिळालं. काय मिळालं? 1s2, 2s2 आणि 2p4 मिळालं. पुढे जाऊन काय होणार आहे? 16 आला, ग्रुप सल्फर आला. शेवटची जी सेल बघितली आपण, काय बघितली शेवटची सेल? तर काय आलं शेवटीमध्ये? 2s2, 3s 2s2, 2p4 मिळालं. काय मिळालं? 2s2, 2p4.
जसं खाली जाईल तसं नंबर ऑफ सेल वाढत जातील. इथं 2 आहे तर इथं जाऊन काय होणार आहे 3 होणार. आलं इथं 3s to 3p4 इथं काय आलं 4s to 4p4 5s to 5p4 6s to 6p4 म्हणजे जसं खाली जाईल म्हणजे टॉप टू बॉटम आपण रूल माहिती आहे. ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियडिक टेबल ऑटोमॅटिक नंबर इन्क्रीजेस. बघा झाले का नाही ऑटोमॅटिक इन्क्रीज? तर झाले बघा. कसं झाले? ओके. नंबर बघा इथं किती आहे 8 आहे, इथं काय 16 झाला, इथं किती झाला 34 झाला, इथं किती आहे 54. म्हणजे काय जसं खाली जाईल तसं ॲटॉमिक नंबर काय झाले वाढत वाढत गेले. ॲटॉमिक नंबर वाढत गेले, ॲटॉमिक साईज काय झाली वाढत वाढत गेली. ओके सिंपल आहे. म्हणजे कुठं जरी गेलं तर तोच ट्रेंड आहे. इथं कोण फ्लोरीनमध्ये गेला ॲटॉमिक नंबर वाढत गेले, ॲटॉमिक साईज काय होणार वाढत जाणार आहे. सेम कशामध्ये गेलं आपण नोबेल गॅसेसमध्ये गेलं ॲटॉमिक नंबर कसं जसं तो ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियडिक टेबल ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियडिक टेबल ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. त्यामुळे जसं वरून खाली जाईल तसं ॲटॉमिक नंबर वाढत जाईल आणि तसं ॲटॉमिक साईज पण काय होते वाढत वाढत जाते. ओके. मग आता आपल्याला काय बघायचं होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं होतं. आपण ते तेवढं क्लिअर करून घेऊ. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघून घेऊ. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आता काय बघितलं मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पहिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी सांगितलं कशाचं ऑक्सिजनचं ॲटॉमिक नंबर काय घेतला आपण किती 8 आहे. व्हॉट हॅपन? एकच मिनिट. ओके. आता ॲटॉमिक नंबर बघायचा आपल्याला. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 8 आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं आपण 8चं काय लिहिलं 1s2 2s2 आणि 2p काय झालं 4 झालं. आता या ठिकाणी वापरलं काय हेलियम वापरला. हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 2 आहे. याचा अर्थ ही 2 इलेक्ट्रॉन गेले. राहिलं काय 2s2 2p4 काय राहिलं आपल्याला 2s2 2p4. मग तसंच 3s2 3p4 4s2 4p4 जसं खाली जाईल तसं नंबर ऑफ सेल काय होते वाढत जाते म्हणून साईज इन्क्रीज होते. ओके. फ्लोरीनचं बघितलं आपण. हा काय झाला होल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं आणि हे काय झालं कंडेन्स झालं आणि कंडेन्स करण्यासाठी कशाची मदत घेतली आपण तर नोबेल गॅसची मदत घेतली. म्हणजे आता या ठिकाणी काय हेलियम आहे याचा अर्थ तिथे 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. हे 2 प्लस हे काय झाले 6 टोटल किती झाले 8 झाले. निऑन आहे निऑनचा अटॅक नंबर किती आला 10 आणि हे किती आले 6 10 प्लस 6 काय आलं 16 आलं. आर्गॉन आर्गॉन किती आहे कुठे गेला 18 किती आहेत 18 प्लस किती आलं हे 16 म्हणजे किती मिळालं आपल्याला 34. ओके. मग अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाय युझिंग द नोबेल गॅस. नोबेल गॅसची मदत घेऊन आपल्याला काय करायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करायचं ड्रॉ करायचं आहे. ओके. मग आता या केसमध्ये बघा तर आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ केलं हे कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण ड्रॉ केलं. त्यानंतर बघितलं आपण फ्लोरीनचं किंवा फ्लोरीन फॅमिली ह्याला हॅलोजन फॅमिली म्हटलं जातं. काय म्हणलं याला हॅलोजन. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ही जी ऑक्सिजन फॅमिली आहे त्या ऑक्सिजन फॅमिलीला चाल्कोजन फॅमिली म्हणतात. काय म्हणतात त्याला चाल्कोजन. म्हणजे तुम्हाला असाही क्वेश्चन तुम्हाला भेटेल की चाल्कोजन ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड एखाद्या मटेरियलमध्ये आले नॅनो मटेरियलमध्ये आले किंवा एखाद्या कंपोजिटमध्ये आले तर त्याला चाल्कोजिनाइड्स म्हणायचं. काय म्हणायचं त्याला चाल्कोजिनाइड्स. आणि ही जी फॅमिली आहे ह्या फॅमिलीला काय म्हणलं जातं चाल्कोजन फॅमिली म्हणलं जातं. ओके. म्हणजे असंही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ही सगळी जी फॅमिली आहे दुसरी 17 नंबर ग्रुप बघितला आपण तर ती कोणती फॅमिली आहे हॅलोजन फॅमिली आहे. तर हॅलोजन फॅमिलीला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे तर बघा हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ केलं आपण किती मिळालं बघा तर 9 ॲटॉमिक नंबर आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p5. ओके. मग किती इलेक्ट्रॉनची गरज आहे एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. तसं ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 2 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे चार्ज मायनस म्हणून ऑक्सिजन चार्ज काय येतो O-2 येतो. काय येतं O-2 किंवा 2O2 मायनस. ओके. तसं फ्लोरीनचं बघितलं हेलियम निऑन ऑर्गॉनचं सॉरी फ्लोरीन फॅमिली तर म्हणजेच काय हॅलोजन फॅमिली तर याच्यावर चार्ज काय -1 भेटेल. काय भेटेल आपल्याला -1 म्हणजे एक एक इलेक्ट्रॉनची गरज आहे त्यांना एक इलेक्ट्रॉन घेतले की त्याचं काय होतं ऑक्टेट कंप्लीट होतं. त्यानंतर काय बघायचं आपल्याला तर हां
इनर्ट गॅस फॅमिली हेलियम, निऑन, आर्गॉन हे ऑलरेडी इनर्ट आहेत. इनर्ट याचा अर्थ त्यांचं ऑक्टेट काय आहे? कंप्लीट आहे. ऑक्टेट कंप्लीट आहे, त्यामुळे त्याला बाकीच्याकडे इलेक्ट्रॉन घ्यायची गरज नाही आणि इलेक्ट्रॉन द्यायची गरज नाही. आणि त्यामुळे हे सगळे काय आहेत? इनर्ट आहेत, ते कुणाबरोबर रिॲक्ट होत नाही. सोडला याच्यातला कोणता तर झेनॉन हे एक्सेप्शनल केस आहे. आपण पुढे जाऊन ज्यावेळी इंटर हॅलोजन कंपाऊंड बघणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला किंवा आपल्याला झेनॉन वगैरे त्यांचे कंपाऊंड्स आपल्याला बघायचे आहेत, तेही आपल्याला बघायला भेटेल. बघा या तिन्ही गोष्टीमध्ये आपण काय काय शिकलो. ह्या तिन्ही गोष्टीमध्ये इतकंच इम्पॉर्टंट आहे काय की याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, ट्रेंड काय. ॲज यू गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ओके, त्यानंतर दुसरं काय बघितलं आपण, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ केलं बाय युझिंग त्याला ॲटॉमिक नंबर घेतला, ॲटॉमिक नंबर वाईज आपण काय केलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं. त्यानंतर इतकं मोठं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न करता म्हणजे आपल्याला सोपं काय, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, सोपं आहे. पण जसं ॲटॉमिक नंबर वाढत जाईल जसं की ती 34, 52 किंवा 84 तर ती लिहायला खूप अडचण होते. म्हणून आपण काय केलं, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंडेन्स केलं. कंडेन्स केलं म्हणजेच काय केलं, तर आपण नोबेल गॅसची मदत घेतली. आता ह्या ठिकाणी झेनॉन आला, याचा अर्थ झेनॉन लिहिला म्हणजे 54 इलेक्ट्रॉन गेले आणि मग राहिलेले इलेक्ट्रॉन आपण ह्या फॉर्मॅटमध्ये पुढे लिहिले. ओके, अशा पद्धतीनं आपण काय केलं, कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अजून क्वेश्चन काय विचारला जाईल, हे ऑक्सिजन जी फॅमिली आहे त्या ऑक्सिजनच्या फॅमिलीला कोणती फॅमिली म्हणले जातात, तर चाल्कोजेन फॅमिली म्हणलं जातं. काय म्हणलं त्याला, चाल्कोजेन फॅमिली, चाल्कोजेन इलेमेंट. आणि ते जर एखाद्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असेल तर त्या कंपाऊंडला चाल्कोजिनाइड्स म्हणलं जातं. काय म्हणलं जातं त्याला, चाल्कोजिनाइड्स. ओके, त्यानंतर ऑक्सिजनची फॅमिली आहे, ह्यांना 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. जर 2 इलेक्ट्रॉन गेन केले तर ते नोबेल गॅस किंवा इनर्ट गॅस फॅमिलीचं काय करतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर करतं. ओके, म्हणजे याला 2 इलेक्ट्रॉन मिळालं, काय मिळणार आहे, 2s2 2p6 होईल. म्हणजेच इथं काय होणार आहे, ns2 np4 आहे, त्या ठिकाणी काय होईल, ns2 np6. आणि ns2 np6 कुणाचं आहे, नोबेल गॅसचं आहे. कुणाचं आहे ते, नोबेल गॅसचं आहे. या ठिकाणी मग काय सांगितलं तुम्हाला, इथं किती राहिले, 5 आहे. तसं आता ह्याच्यामध्ये जर बघितलं किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 1 इलेक्ट्रॉन मिळाला तर नोबेल गॅस काय करतो, तो ॲक्वायर करू शकतो. नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. शेवटी बघितलं आपण कोण आहे, तर नोबेल गॅसेस आहेत, ते ऑलरेडी त्यांचं ऑक्टेट काय आहे, कंप्लीट आहे. ऑलरेडी ऑक्टेट काय आहे, कंप्लीट आहे. त्यामुळे त्याला इलेक्ट्रॉन कोणाला द्यायची गरज नाही आणि कोणाला इलेक्ट्रॉन घेण्याची गरज नाही. ते ऑलरेडी काय आहेत, स्टेबल आहे, त्यांना कशाची गरज नाही. ओके, आता या ठिकाणी स्मार्ट कोड आपल्याला दिलेला आहे, जे मग सांगितलं काय दिलेलं आहे, ओल्ड सेल्समन सेल्स द पॉट. जसं मग मी तुम्हाला सांगितलं, ओम साई सेवा टेम्पो. बघा ही स्लोगन आहे, स्मार्ट कोड इन द सेन्स स्लोगन. आता याच्यामध्ये काय, ओल्ड सेल्समन सेल्स 10 पॉट्स. म्हणजे ओल्ड काय, ते ओल्ड सेल्समन सेल्स 10 पॉट्स. किंवा या ठिकाणी काय, फ्लोरीन क्लोरीनचं काय, फायर कॅन बर्न इट ऑल. किंवा स्मार्ट कोड याचा काय दिलेला आहे, काय, हार्दिक नेवर आर्ग्यू सो कपिल गॉट एक्स्ट्रा रूम. तर हे स्लोगन तुम्हाला जे योग्य वाटते, जे सोपं वाटते तेच तुम्ही करू शकता. ओके, या ठिकाणी काय स्मार्ट कोड मी सांगितलं होतं, ओम साई सेवा टेम्पो किंवा ओम सनम सात तेरा पाया. तर अशा पद्धतीचं स्लोगन लक्षात ठेवलं तर ते लक्षात राहू शकतं. जे तुम्हाला लक्षात राहील, इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, स्लोगन कुठलीही असू त्याचा काही संबंध नाही. आपल्याला काय लक्षात राहिलं पाहिजे, त्या स्लोगनवरून ते फॅमिलीची एलिमेंट सगळी आपल्याला लक्षात राहिली पाहिजेत. ते इम्पॉर्टंट पार्ट आहे. स्लोगन तुम्ही कोणताही तुमच्या मनानुसार तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही यूज करू शकता. चला नेक्स्ट कन्सेप्ट बघू. आता हे ग्रुप नंबर 16, 17 आणि 18च्या फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्या फिजिकल प्रॉपर्टी बघून घ्या. तर याच्यामध्ये पहिली फिजिकल प्रॉपर्टी ऑक्सिजनची आहे. ऑक्सिजन कोणत्या फॉर्ममध्ये सापडतो आपल्याला, तर तो गॅसेस फॉर्ममध्ये सापडतो. ऑक्सिजन कोणत्या फॉर्ममध्ये सापडतो, गॅसेस. आणि बाकीचे सर्व एलिमेंट कोणत्या फॉर्ममध्ये सापडतं आपल्याला, सॉलिड फॉर्ममध्ये. म्हणजे ऑक्सिजन आपल्याला काय दाखवतं, तर अनामोलस बिहेवियर दाखवतो. काय दाखवतं आपल्याला, अनामोलस बिहेवियर. ओके, बघून घ्या आता. आता काय सांगितलं मी तुम्हाला, की ऑक्सिजन आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तो गॅसेस फॉर्ममध्ये सापडतो. कुठं, रूम टेम्परेचर. ही इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, ॲट रूम टेम्परेचर. ॲट रूम टेम्परेचर ऑक्सिजन काय असणार आहे, तर गॅसेस असेल. आणि बाकीचे सर्व एलिमेंट कोणत्या फॉर्ममध्ये असतील, ते सॉलिड फॉर्ममध्ये असतील. ओके, चला नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी बघून घेऊ. पहिलं समजली पहिली प्रॉपर्टी, ऑक्सिजन गॅसेस फॉर्ममध्ये सापडतो. बाकीचे सगळे एलिमेंट म्हणजे काय, सल्फर, सेलेनियम, टेलोनियम आणि पोलोनियम हे सगळेच आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये सापडतात, तर ते सॉलिड फॉर्ममध्ये सापडतात. पुढं नॉन मेटल याच्यामध्ये कोण आहे, कोण मेटलर्स आहेत ते बघून घेऊ आपण. तर बघा,
काय आहे? नॉन मेटल. ऑक्सिजन, सल्फर हे काय आहेत? नॉन मेटल आहेत. मेटॉलाइट्स कोण आहे? सेलेनियम आणि टेलुरियम हा कोण आहेत? मेटॉलाइट्स आहेत. आणि मेटल ह्याच्यातला कोण आहे? पोलोनियम आहेत. आता बघा, नॉन मेटल आहेत ऑक्सिजन आणि सल्फर. पहिले दोन एलिमेंट कसे आहेत? नॉन मेटल आहेत. दुसरे दोन एलिमेंट कोण आहेत? मेटॉलाइट्स. मेटॉलाइट्स म्हणजे काय? तर इंटरमिडिएट बिहेवियर बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. जे दोन्हीमधलं बिहेवियर दाखवतं. काही वेळा मेटलच्या प्रॉपर्टी दाखवतं, काही नॉन मेटलच्या प्रॉपर्टी दाखवतं. इंटरमिडिएट बिहेवियर बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स इट इज कॉल्ड ॲज मेटॉलाइट्स. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. जसं ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियड टेबल. कोणतेही, फक्त ऑक्सिजनची फॅमिलीच नाही, सर्वच फॅमिली. ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियड टेबल ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. त्यानंतर ॲटॉमिक नंबर वाढला, ॲटॉमिक साईज वाढली. त्याचबरोबर बॉइलिंग पॉईंट असेल तर बॉइलिंग पॉईंट वाढत जाईल आणि मेल्टिंग पॉईंट असेल तर मेल्टिंग पॉईंट वाढत जाईल. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण आपल्याला विचारलं ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोनियम आणि पोलोनियम हे जर दिलं असेल, या सर्व गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉईंट कोणाचा असेल तर आपला कोणाचा असणार आहे? तर पोलोनियमचा असेल. ज्याची साईज जास्त, ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त, त्याची काय असणार आहे? बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे? जास्त असेल. ऑल दी एलिमेंट एक्झिबिट द ॲलोट्रॉपी. हे सगळे ऑक्सिजनचे पण ॲलोट्रॉप्स बघायला भेटतील आपल्याला, सल्फरचे असेल, सिलेनियमचे असेल. पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला हे सर्व ॲलोट्रॉप्स आपल्याला बघायला भेटतील. चला ग्रुप नंबर 17 बघून घेऊ. ग्रुप नंबर 17 फ्लोरीन अँड क्लोरीन कोणत्या फॉर्ममध्ये सापडतात? आपल्याला गॅसेस फॉर्ममध्ये सापडतात. कोणत्या फॉर्ममध्ये सापडतात? गॅसेस फॉर्ममध्ये. त्यानंतर ब्रोमिन जो आहे एकमेव, हा कोणत्या फॉर्ममध्ये सापडतो? आपल्याला लिक्विड. मोस्ट ऑफ ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट फाउंड इन अ लिक्विड स्टेट ॲट अ रूम टेम्परेचर. तर लक्षात ठेवायचा, ब्रोमिन हा काय सापडतो? आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये सापडतो ॲट अ रूम टेम्परेचर. आयोडीन आहे तो काय आहे? तर सॉलिड आहेत. हे सगळे सॉलिड सापडतील, लिक्विड किंवा गॅस. ते कोणत्या स्टेटमध्ये, कोणत्या ह्याच्यामध्ये? तर रूम टेम्परेचर इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मग आपल्याला समजलं, काय समजलं? की फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅसेसमध्ये सापडतात. ब्रोमिन हा लिक्विड स्टेटमध्ये सापडतो आणि आयोडीन हा काय सापडतो? सॉलिड स्टेटमध्ये सापडतो. कलर समजून घ्या याच्यामध्ये. तर कलर जो फ्लोरीन आहे, आता हे सगळे एलिमेंट कधीही फ्लोरीन क्लोरीन असं सेपरेट भेटणार नाहीत. ते कोणत्या फॉर्ममध्ये सापडतील? तर ते डायॲटॉमिक फॉर्ममध्ये सापडतील. कोणत्या ॲटॉमिकमध्ये? तर डायॲटॉमिक फॉर्ममध्ये. म्हणजे एकटा फ्लोरीन आला, एकटा क्लोरीन आला असं होणार नाही. तो डायॲटॉमिक फॉर्ममध्ये सापडतील. म्हणजेच कसे? F2 Cl2 Br2 I2 ह्या फॉर्ममध्ये. त्यालाच काय म्हटलं जातं? डायॲटॉमिक फॉर्ममध्ये. ओके. मग F2 जो आहे त्याला कोणता कलर भेटतो? आपल्याला येलो कलरमध्ये भेटेल. Cl2 आहे तो ग्रीनिश येलो कलर आहे. Br2 आहे तो रेड कलरमध्ये भेटेल आणि I2 कोणत्या कलरमध्ये? व्हायलेट. तर ह्या कलरवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. या कलरवर क्वेश्चन विचारला की I2चा कलर काय किंवा Br2चा कलर काय? तर कलर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हे कलर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. F2 हा येलो कलरमध्ये सापडतो. Cl2 आपल्याला ग्रीनिश येलो असेल. त्यानंतर Br2 असेल तो रेड कलरमध्ये सापडतो. त्यानंतर I2 असेल तर तो व्हायलेट कलरमध्ये सापडतो. एक मिनिट. आता बघा, हे कलर आपल्याला समजले कोणत्या कलरला कोणत्या फॉर्ममध्ये सापडतात. त्यानंतर फ्लोरीन आणि फ्लोरीन आणि क्लोरीन कशाबरोबर रिॲक्ट होतात? वॉटरबरोबर रिॲक्ट होतात. कशाबरोबर? हे वॉटरबरोबर काय होतात? इझिली काय होतात? रिॲक्ट होतात. ब्रोमिन आहे तो ऑलरेडी लिक्विड फॉर्ममध्ये आहे. ओके. आणि मग हा ब्रोमिन आणि आयोडीन आर ओनली स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. बघा, नीट गोष्ट लक्षात घ्या की काय होतात? फ्लोरीन आणि क्लोरीन हा काय होतात? रिॲक्ट होतात. कशाबरोबर? वॉटरबरोबर रिॲक्ट होतात. इझिली रिॲक्ट होतात. पण ब्रोमिन आणि आयोडीन हे स्पॅरिंगली म्हणजे काय? खूप कमी अमाऊंटमध्ये. स्पॅरिंगली म्हणजेच काय? खूप कमी अमाऊंटमध्ये काय होतात? रिॲक्ट होतात. ओके. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ऑफ हॅलोजन मॉलिक्यूल फॉलो द ऑर्डर. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी म्हणजेच काय? बॉन्ड ब्रेक. आता काय करायचं आहे? बॉन्ड ब्रेक करायचं आहे. ह्यामध्ये क्लोरीन आहे, हा बॉन्ड काय झाला पाहिजे? ब्रेक झाला पाहिजे. मग जेवढी एनर्जी लागेल, ओके, मग त्याची काय असणार आहे? बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जेवढी एनर्जी लागेल तेवढी बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल काय दिले? सगळ्यात जास्त कुणाचे आहे? तर क्लोरीन आहे. त्यानंतर कोण आहे? ब्रोमिन. त्यानंतर कोण आहे? फ्लोरीन आहे. त्यानंतर कोण आहे? आयोडीन आहे. ग्रुप नंबर 18 समजून घ्या. तर ग्रुप नंबर 18 हे सगळे कसे आहेत?
नोबेल गॅसेस आहेत आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये सापडतात तर मोनो ॲटॉमिक सिंगल फॉर्ममध्ये सापडतात. म्हणजे हेलियम भेटेल आपल्याला, त्यानंतर काय हेलियम आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, रेडॉन आहे, सिंपल फॉर्ममध्ये सापडतील. दे आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. हेलियम हॅज द लोएस्ट बॉइलिंग पॉईंट ऑफ एनी नोन सबस्टन्स. सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा असा क्वेश्चन जर विचारला तर तो कोण आहे? हेलियम आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यात कमी छोटा मॉलिक्यूल कोण आहे? हेलियम आहे. मग त्यानंतर बाकीचे मॉलिक्यूल वाढत जातील. म्हणजे ग्रुप नंबर 18 जर बघितला तर ह्याच्यामधला इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर लोएस्ट बॉइलिंग पॉईंटच्या रिगार्डिंग काय बघायचं आपल्याला? लोएस्ट बॉइलिंग पॉईंट. ते किती बॉइलिंग पॉईंट आहे? 4.2 केल्विन. किती आहे ते? 4.2 केल्विन. ओके, ह्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या आपण ग्रुप नंबर 16, 17 आणि 18. चला नेक्स्ट बघून घेऊ. आता आपल्याला बघायचं आहे ॲनामोलस बिहेवियर. ॲनामोलस काय सांगितलं तुम्हाला, की कोणत्याही फॅमिलीच्या जो सुरुवातीचा जो एलिमेंट आहे, सुरुवातीचा एलिमेंट जसं ऑक्सिजन फॅमिलीच्या सुरुवातीला कोण आहे? तर ऑक्सिजन आहे. तो काय दाखवणार आहे? ॲनामोलस बिहेवियर दाखवणार. ॲनामोलस म्हणजे काय? डिफरंट बिहेवियर दॅन द अदर फॅमिली मेंबर्स. म्हणजे ऑक्सिजन आहे, ओके, सल्फर, सेलेनियम, टेलोनियम आणि पोलोनियम आहे. आता हा काय होईल? ऑक्सिजनचे ज्या प्रॉपर्टी आहेत, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी आर डिफरंट दॅन द अदर मेंबर फ्रॉम द ग्रुप. हे बाकीचे जे मेंबर आहेत, सल्फर, सेलेनियम, टेलोनियम यांच्यापेक्षा ऑक्सिजन काहीतरी वेगळं बिहेवियर दाखवतं. वेगळं बिहेवियर म्हणजेच काय? तर ॲनामोलस बिहेवियर. वेगळं बिहेवियर म्हणजे काय? ॲनामोलस बिहेवियर. आता काय वेगळं बिहेवियर दाखवतो ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. चला बघून घेऊ वन बाय वन कन्सेप्ट. आता हे 4-5 पॉईंट दिलेले आहेत. कोणत्या प्रॉपर्टी वेगळ्या दाखवतात. एक ॲटॉमिसिटी आहे, मॅग्नेटिक बिहेवियर आहे, ऑक्सिडेशन स्टेट आहे, हायड्राइड नेचर आणि कोव्हॅलन्सी. आता मग काय वेगळं दाखवतो तो आपल्याला बघायचा आहे. ऑक्सिजन कोणत्या फॉर्ममध्ये सापडतो आपल्याला? तर तो डायॲटॉमिक सापडतो. काय सापडतो? डायॲटॉमिक. पण बाकीचे एलिमेंट जसं सल्फर असेल तर सल्फर कोणत्या फॉर्ममध्ये सापडतो आपल्याला? तर पॉलीॲटॉमिक. म्हणजे काय? S8 फॉर्ममध्ये सापडतो. आपल्याला काय म्हणतो? S8. ऑक्सिजन काय म्हणणार आहे? O2 फॉर्ममध्ये सापडला. O2 म्हणजे काय झाला? डायॲटॉमिक. आणि S8 म्हणजे काय झाला? पॉलीॲटॉमिक. ओके, चला. मॅग्नेटिक बिहेवियर. मॉलिक्युलर ऑक्सिजन इज अ पॅरामॅग्नेटिक. काय आहे? पॅरामॅग्नेटिक अनपेड इलेक्ट्रॉन असतील आणि ह्याच्यामध्ये पॉलीॲटॉमिक सल्फर जे आहेत हे सगळे कंपाऊंड काय दाखवणार आपल्याला? डायमॅग्नेटिक दाखवतील. काय दाखवतील? डायमॅग्नेटिक. याचा अर्थ त्या ठिकाणी सगळे इलेक्ट्रॉन काय होतील? पेअर इलेक्ट्रॉन होतील. ऑक्सिडेशन स्टेट. तर इन मोस्ट कंपाऊंड ऑक्सिजन शोज कोणते आहे? -2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. किती आहे? -2 ऑक्सिडेशन स्टेट. इट कॅनॉट बी एक्झिबिट हायर ऑक्सिडेशन स्टेट ड्यू टू द अब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिट. म्हणजे ह्याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन ड्रॉ केलं, ॲटॉम नंबर किती आहे? 1 आहे, सॉरी 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन काय झालं? 1s2, 2s2 आणि काय झालं? 2p किती झालं? 2p झालं 4. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त s आणि p ऑर्बिटल आहे. डी ऑर्बिटल काय आहे? अब्सेन्स आहे आणि म्हणजे प्रेझेंट नाही त्याच्यामध्ये. याचा अर्थ तो हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही. मग तो किती दाखवतो? तर तो -2. म्हणजे शेवटच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आले. काय होणार आहे? 2s2 आणि काय होणार आहे? 2p6. 2 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे चार्ज मायनस. किती घेतले? 2 घेतले. म्हणून ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? -2 झाली. ओके, पण हे बाकीचे जे एलिमेंट जर बघितलं, हे -2 ह्याला म्हटलं जातं ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट. काय म्हटलं त्याला? ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे जर सगळ्यांची -2 असणारच आहे, त्याला ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट म्हटलं. पण इंडिव्हिज्युअली काही एलिमेंट +2 दाखवतात, +4 दाखवतात, +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ओके, चला नेक्स्ट बघायचं आहे हायड्राइड नेचर. ऑक्सिजन हायड्राइड बरोबर झाला की तयार होणारा H2O मॉलिक्यूल तयार होईल, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल तयार होईल. वॉटर मॉलिक्यूल कोणत्या फॉर्ममध्ये सापडतं? लिक्विड फॉर्ममध्ये ॲट अ रूम टेम्परेचर. पण ह्यांची जर हायड्राइड बाकीचे सल्फरचा हायड्राइड तयार केला, त्याला म्हटलं जाईल H2S असेल, त्यानंतर H2TE असेल, PO असेल. हे जे देअर हायड्राइड्स म्हणजे सल्फर जर बघितलं तर ते कोणत्या फॉर्ममध्ये सापडतात आपल्याला? गॅसेस फॉर्ममध्ये सापडतात. कोणत्या फॉर्ममध्ये? गॅसेस फॉर्ममध्ये. त्यानंतर कोव्हॅलन्सी बघा. कोव्हॅलन्सी आपल्याला बघितली किती आहे याची? तर 2 आहे. 2 इलेक्ट्रॉनचीच गरज आहे. तर कॉमन कोव्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन किती आहे? 2. इन अ रेअर केसेस इट इज 4. आणि ह्याच्यामध्ये जर चेक केली आपण ग्रुप नंबर अदर एलिमेंट फ्रॉम द ग्रुप 16 तर त्याची कोव्हॅलन्सी ही 4 पेक्षा काय असते? तर जास्त असते. तर हे काय? ॲनामोलस बिहेवियर. ऑक्सिजनचे बिहेवियर हे डिफरंट असतील. कशापेक्षा? तर त्यांच्या ग्रुप मेंबरपेक्षा. म्हणून त्याला काय म्हणलं आपण? ॲनामोलस बिहेवियर. जसं ऑक्सिजन बघितलं तसं बाकीचे एलिमेंट आपल्याला ॲनामोलस बिहेवियर दाखवतात. तर ह्याच्यामध्ये कोण आहे? फ्लोरीन. हे ॲनामोलस कोण दाखवतात? तर लक्षात ठेवा त्या ग्रुपचा असणारा पहिला मेंबर.
म्हणजे कोणत्याही ग्रुपचा, कोणत्याही फॅमिलीचा असणारा पहिला मेंबर हे आपल्याला अनामोलस बिहेवियर दाखवतो. अनामोलस म्हणजे डिफरंट बिहेवियर दॅन द मेंबर फ्रॉम द ग्रुप. त्या मेंबर आहेत, जे मेंबर याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याच्यापेक्षा डिफरंट बिहेवियर आपल्याला काय होतं, दाखवलं जातं. आता आपल्याला बघायचं आहे अनामोलस बिहेवियर कुणाचं बघायचं आहे आपल्याला, फ्लोरीनचं. कुणाचं बघायचं आहे, फ्लोरीनचं. तर बघा ह्याच्यामध्ये फ्लोरीनचे जे बिहेवियर आपल्याला बघायचं आहे त्यातलं पहिलं बिहेवियर आहे आयोनायझेशन एन्थाल्पी. पहिलं बिहेवियर काय बघायचं आपल्याला, आयोनायझेशन एन्थाल्पी. दुसरं बिहेवियर काय आहे त्याच्यामध्ये, इलेक्ट्रोड निगेटिव्हिटी. त्यानंतर काय, इलेक्ट्रोड पोटेन्शियल आर हायर फ्रॉम द फ्लोरीन. म्हणजे हे सगळे काय आहेत, फ्लोरीन सगळ्यापेक्षा फ्लोरीनचं काय आहे, आयोनेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोड पोटेन्शियल आर हायर फॉर द फ्लोरीन. म्हणजे बाकीचे जे एलिमेंट जर बघितले, फ्लोरीन काय आहे, इट इज अ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट इन द पिरियोडिक टेबल. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट कोण आहे, तर फ्लोरीन आहे सगळ्यात जास्त. ओके, मग त्यानंतर बघितलं आयोनायझेशन एन्थाल्पी. आता आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन गेन करायचं आहे, इलेक्ट्रॉन लूज करायचं आहे, आयन्स फॉर्मेशन करायचं आहे. आणि ते इझिली झालं तर त्याची आयोनेशन एन्थाल्पी काय असते, कमी असते. पण त्याला एनर्जी जर लागली, म्हणजे हा छोटा मॉलिक्यूल असेल ज्याची साईज कमी, लक्षात घ्या, ज्याची साईज कमी त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी काय असते, जास्त असते. बघा, म्हणजे साईज is inversely proportional to the ionization enthalpy. Size is inversely proportional to the ionization enthalpy. जेवढी साईज जास्त तेवढी आयोनायझेशन एन्थाल्पी कमी. म्हणून हा फ्लोरीन ॲज कम्पेअर टू अदर सगळ्यात कमी साईज कुणाची आहे, फ्लोरीनची आहे. आणि ज्याची साईज कमी त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी काय असते, जास्त असते. पण ह्या पॉईंटमध्ये आपण बघितलं की आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आर हायर फॉर द फ्लोरीन. हे सगळ्यापेक्षा जास्त कुणाचे आहे, तर फ्लोरीनचे आहे. चला नेक्स्ट कन्सेप्ट बघून घेऊ. आयोनिक रेडियाय, कोव्हॅलंट रेडियाय, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज क्वाईट लोअर दॅन द एक्सपेक्टेड. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण आयोनिक रेडियाय म्हणजे बघा फ्लोरीन आहे. ओके, आता फ्लोरीन आहे तर काय होणार आहे, तर इलेक्ट्रॉन काय करणार आहे, गेन करणार. काय करणार, तो इलेक्ट्रॉन गेन करणार. म्हणजे काय बघा, ॲटॉमिक नंबर किती आहे, 9 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन काय झालं बघा, तर 1s2 2s2 आणि काय झालं 2p5. ह्याला गरज कशाची आहे, एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. कशाची गरज आहे, एका इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन तो काय करणार, गेन करणार. एक इलेक्ट्रॉन काय करणार, गेन करणार. आणि मग त्याचं ऑक्टेट काय होणार आहे, कंप्लीट होणार. त्याचं ऑक्टेट काय होणार आहे, कंप्लीट होणार. मग एक इलेक्ट्रॉन घेतला का चार्ज काय होणार आहे, मायनस. म्हणजे काय झालं, एफ मायनस. ओके, मग तेच आयोनिक रेडियाय असेल किंवा कोव्हॅलंट रेडियाय, जे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन केलं, कोव्हॅलंट रेडियाय. त्यानंतर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे कशा आहे, तर इट इज क्वाईट लोअर दॅन द एक्सपेक्टेड. ओके, त्यानंतर बघा, मोस्ट ऑफ द रिॲक्शन फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. काय असतो, एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे काय, हीट काय करतं, इव्हॉल्व करतं. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजेच काय, तर की रिएक्शन होत असताना त्याच्यामधली असणारी हीट काय होते, इव्हॉल्व होते. म्हणजे मोस्ट ऑफ द रिएक्शन काय सांगितलं आपल्याला, तर मोस्ट ऑफ द रिएक्शन फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. फ्लोरीन काय आहे, एक्झोथर्मिक आहे. त्यानंतर बघा, इट फॉर्म्स काय तयार करतो, ओनली वन ऑक्सी ॲसिड. आणि तो कोणता तयार करतो, HOF. काय तयार करतो, HOF. पण बाकीचे जे आहेत, वाईल अदर हॅलोजन फॉर्म द नंबर ऑफ ऑक्सी ॲसिड, त्याचं काय करत नाही, तर आपल्याला पाहिजे त्याची फक्त काय -1 ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला भेटते. त्यानंतर बघा, हायड्रोजन फ्लोराइड्स म्हणजे कोण घेतला आपण, HF. काय घेतला आपण, हे HF. कशामध्ये सापडतो आपल्याला, तो सापडतो लिक्विड स्टेटमध्ये. काय सापडतो आपल्याला, लिक्विड स्टेटमध्ये. आणि अदर हॅलोजन हायड्राइड्स कोणत्या फॉर्ममध्ये सापडतात आपल्याला, तर गॅसेस फॉर्ममध्ये. म्हणजे इथे HF घेतला तर आपण काय घेतला, HBr घेतला, HCl घेतला किंवा बाकीचे अजून काय HI घेतला. ओके, बाकीचे हायड्रोजन हॅलाइड्स कोणत्या फॉर्ममध्ये सापडतात आपल्याला, तर गॅसेस फॉर्ममध्ये सापडतात. आणि HF हायड्रोजन फ्लोराईड कोणत्या फॉर्ममध्ये सापडतात, लिक्विड फॉर्ममध्ये सापडतात. चला पुढे बघा, फ्लोरीन एक्झिबिट. आता खूप वेळा झाले, हे कोणती स्टेट दाखवतो आपल्याला, -1 ऑक्सिडेशन की दाखवते, -1. पण बाकीचे जे एवढे एलिमेंट्स असतील ते सर्व एलिमेंट आपल्याला व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. त्याच्यामध्ये +1 +3 +5 आणि +7 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ह्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज द हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर ऑफ द फ्लोरीन. तर तो कोण दाखवतो आपल्याला,
तो किती आहे ते +7 आहे. किती आहे तो हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अ हॅलोजन फॅमिली किती आहे ते +7 आहे. आणि कोण दाखवतो? तो आयोडीन दाखवतो. काय कंपाऊंड आहे? तर IF7. कोण आहे तो कंपाऊंड? IF7. म्हणजे सगळ्यात जास्त कोण दाखवतो आपल्याला? आयोडीन. किती दाखवतं? +7 ऑक्सिडेशन स्टेट. किती दाखवतं आपल्याला? +7 ऑक्सिडेशन स्टेट. चला नेक्स्ट बघू. तर आपल्याला बघायचं ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट एक आहे ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे त्या ग्रुपमधल्या असणारे सर्व एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? फिक्स असेल, सगळ्यांना तो शो करत असेल. तर ग्रुप नंबर 16 बघितलं तर ग्रुप नंबर 16 मध्ये किती आहे? +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. ग्रुप नंबर 17 बघितलं तर -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. आणि ग्रुप नंबर 18 बघितलं तर किती आहे? ते 0 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे जर बघा बघितलं एक्झाम्पल फ्लोरीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे तर 1s2 2s2 2p5. आता याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? तर एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग एक इलेक्ट्रॉन तो काय करेल? गेन करेल. गेन केला म्हणजे जर इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतला म्हणजे चार्ज येतो निगेटिव्ह. दुसऱ्याकडून घेतला चार्ज काय आला? निगेटिव्ह. आणि किती घेतला? एक घेतला म्हणजे जे ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? -1. सेम ग्रुप नंबर 16 जर बघितलं त्याचं जनरल काय? NH2 आणि NP4 आहे. याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 2 इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याकडून घेतला चार्ज आला मायनस. किती घेतले? 2 घेतले म्हणून किती झाला? -2. म्हणजे ही काय झाली? ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट झाली. काय झाली? ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन फॅमिली इज -2. ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हॅलोजन फॅमिली -1. आणि ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नोबेल गॅस इनर्ट गॅस त्याला कोणाचीही गरज नाही, कारण त्याचं ऑलरेडी काय कंप्लीट आहे? ऑक्टेट कंप्लीट आहे. ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळं त्याला कशाचीही गरज नाही. म्हणून म्हणजे तो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतही नाही आणि दुसऱ्याकडे इलेक्ट्रॉन घेतही नाही, म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? तर 0 झाली. तर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बघा? हे +2 आहे, -2 +2 +4 +6. बघा याच्यामध्ये काय? -1 +3 +5 +7. आणि याच्यामध्ये हॅलोजन फॅमिली नोबेल गॅस फॅमिलीमधला जो झेनॉन आहे तोच फक्त काय करतो? कंपाऊंड फॉर्मेशन करतो. आणि तो किती ऑक्सिडेशन दाखवतो आपल्याला? +4 असेल किंवा +6. +4 आणि +6 हे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. आता आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टी ऑफ हायड्राइड्स. ओके, ह्याच्यावर खूप वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत प्रॉपर्टी ऑफ हायड्राइड्समध्ये. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक फॅजाइन रूल आपल्याला माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? फॅजाइन रूल. आता फॅजाइन रूल काय सांगतोय आपल्याला बघा, की ग्रुप नंबर 16 आहे. ॲसिडिक प्रॉपर्टी जी आहे ती कशाच्या रिगार्डिंग आहे? तर फॅजाइन रूलमध्ये. तर फॅजाइन रूल आपल्याला काय सांगतो? द साईज ऑफ कशाचे? आनायन. साईज ऑफ आनायन डिक्रीजेस. द साईज ऑफ आनायन डिक्रीज द ॲसिडिक कॅरेक्टर काय होतं? इन्क्रीज होतं. काय होतं? बघा आयोनिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. काय होतं? आयोनिक कॅरेक्टर काय होतं? इन्क्रीज होतं. आयोनिक कॅरेक्टर. ओके, ते याच्यामध्ये येईल. आता ज्याची साईज जास्त, आता आपल्याला काय पहिलं कॅरेक्टर काय बघायचं? आपल्याला ॲसिडिक कॅरेक्टर बघायचं. हे कोणतं कॅरेक्टर होतं? तर आयोनिक कॅरेक्टर. आयोनिक कॅरेक्टर कशा बाबतीत सांगितलं? ज्याची साईज कशाची? आणायनची साईज सगळ्यात कमी. आणायनची साईज सगळ्यात कमी, त्याचं आयोनिक कॅरेक्टर काय असतं? जास्त असतं. आता आपल्याला इथं 1 बाय 1 प्रॉपर्टी चेक करू. पहिली प्रॉपर्टी दिलेली आहे. कोणती प्रॉपर्टी आहे? ॲसिडिक कॅरेक्टर. ज्याची साईज जास्त त्याची ॲसिडिक कॅरेक्टर. म्हणजे हायड्राइड्समध्ये जर विचार केला आपण, हायड्राइड्समध्ये ज्या इलेमेंटची साईज सगळ्यात जास्त असते त्याची ॲसिडिक कॅरेक्टर काय असते? जास्त असते. मग आता बघितलं ही पहिली फॅमिली कोणती आहे? ऑक्सिजन फॅमिली आहे. पहिल्यांदा ऑक्सिजन आला, सल्फर आला, सेलेनियम आला, टेलोरियम आला. ओके, आता ह्या सर्व गोष्टीमध्ये ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस ॲज वेल ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. मग सगळ्यात जास्त साईज कुणाची मिळणार आपल्याला? टीची. आणि त्याचा हायड्राइड्स म्हणजे ह्याचं नाव काय झालं? H2T, H2AC, H2S आणि काय झालं? H2O. मग मी काय म्हणलं? ज्याची साईज सगळ्यात जास्त तो सगळ्यात जास्त ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो. म्हणजे सगळ्यात जास्त कुणाच मिळणार आहे? काय झालं? H2T. त्यानंतर कोण मिळाला? H2AC. त्यानंतर H2S आणि काय मिळालं आपल्याला? H2. ह्याच्या बरोबर अपोजिट कोणती प्रॉपर्टी असते? थर्मल स्टॅबिलिटी असते. म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी एकच लक्षात ठेवायची. कोणती लक्षात ठेवली आपण? ॲसिडिक कॅरेक्टर. ज्याची साईज जास्त, हायड्राइड आहे म्हणजे सगळ्यामध्ये H2 असणारच आहे हायड्रोजन, प्लस बाकीचे जे एलिमेंट आहे त्या एलिमेंटमध्ये सगळ्यात साईज ज्याची जास्त ते ॲसिडिक कॅरेक्टर जास्त दाखवणार. ह्याच्या बरोबर अपोजिट कोण असणार आहे? थर्मल स्टॅबिलिटी. ओके, म्हणजे अपोजिट. आता थर्मल स्टॅबिलिटी ज्याची साईज सगळ्यात कमी
ज्याची साईज सगळ्यात कमी तो काय असेल, मोर थर्मल स्टेबल असेल. म्हणजे आपल्याला काय मिळालं, बरोबर अपोजिट काय मिळाली, हे ऑर्डर मिळाली. त्यानंतर बॉन्ड एनर्जी, तर बॉन्ड एनर्जी बघा, तर काय आहे, H2O हा बॉन्ड आहे, त्यानंतर कशाचा आहे, SHचा आहे, त्यानंतर सेलेनियम आहे, त्यानंतर कुठला HT हे बॉन्ड. मग सगळ्यात जास्त बॉन्ड कुठला मिळाला आपल्याला, तर H2Oचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त लागेल. ओके. त्यानंतर रिड्युसिंग प्रॉपर्टी, तर रिड्युसिंग प्रॉपर्टी आणि ॲसिडिक कॅरेक्टर नियरली सेम आहे. काय, ॲसिडिक कॅरेक्टर आणि काय बघायचं आपल्याला, रिड्युसिंग प्रॉपर्टी. म्हणजे काय बघा, याची टीचं काय मिळालं, जास्त मिळालं. थर्मल स्टॅबिलिटी आणि बॉन्ड एनर्जी ही नियरली सेम आहेत. थर्मल स्टॅबिलिटी आणि बॉन्ड एनर्जी म्हणजे आपल्याला फक्त ह्या सर्व प्रॉपर्टीमध्ये किती प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, तर एकच प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. कोणती लक्षात ठेवायची, ॲसिडिक कॅरेक्टर. साईज इन्क्रीजेस, ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. साईज इन्क्रीजेस, ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. ती प्रॉपर्टी कुणाबरोबर आहे, तर ती रिड्युसिंग प्रॉपर्टी बरोबर आहे. बरोबर ह्याच्या अपोजिट कोणती प्रॉपर्टी आहे, थर्मल स्टॅबिलिटी. आणि थर्मल स्टॅबिलिटी कुणाबरोबर आहे, तर बॉन्ड एनर्जी बरोबर आहे. चला नेक्स्ट ग्रुप बघू आपण, ग्रुप नंबर 17. आता जे लॉजिक वापरलं तेच लॉजिक या ठिकाणी, वेगळं काही नाही. ज्याची साईज जास्त त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त. बघा सगळ्यात जास्त साईज कुणाची, आयोडीनची, त्यानंतर Br, त्यानंतर Cl, त्यानंतर F. म्हणजे ॲसिडिक स्ट्रेंथ काय झाली, वाढत वाढत गेली. फ्लोरीन टू आयोडीन, जशी जशी साईज वाढत जाईल तशी स्ट्रेंथ काय झाली, वाढत गेली. त्याच्या बरोबर अपोजिट मी काय सांगितलं, थर्मल स्टॅबिलिटी. ज्याची साईज कमी, ज्याची साईज कमी, थर्मल स्टॅबिलिटी त्याची सगळ्यात जास्त. मग सगळ्यात साईज कोणाची कमी आली, HFची. म्हणजे सगळ्यात जास्त थर्मल स्टॅबिलिटी कोणाची आली, HFची. ओके. मग त्यानंतर आपल्याला काय बघितलं, बॉन्ड एनर्जी. थर्मल स्टॅबिलिटी आणि बॉन्ड एनर्जी ही सेम आहे. म्हणजे त्याचा ट्रेंड पण काय राहणार, सेम राहील. म्हणजे ज्याची साईज सगळ्यात कमी त्याची बॉन्ड एनर्जी काय असणार आहे, जास्त असणार आहे. बॉन्ड एनर्जी त्याची जास्त. म्हणजे आपल्याला ह्या सर्व प्रॉपर्टी एकदम लक्षात ठेवायच्या आहेत का, तर नाही. एकच प्रॉपर्टी, ॲसिडिक कॅरेक्टर, त्याच्याबरोबर कोणती आहे, रिड्युसिंग प्रॉपर्टी. बघा ॲसिडिक प्रॉपर्टी इज इक्वल टू कोण आहे, तर ते आहे रिड्युसिंग प्रॉपर्टी. ह्याच्या बरोबर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, बरोबर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोण आहे, तर थर्मल स्टॅबिलिटी. आणखी काय प्रेझेंट आहे, तर बॉन्ड एनर्जी. म्हणजे एकच प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, ॲसिडिक प्रॉपर्टी. आणि तेही सोपी आहे. जशी साईज वाढत जाईल तसं ॲसिडिक स्ट्रेंथ काय होणार आहे, वाढत जाणार आहे. चला नेक्स्ट कन्सेप्ट क्लिअर करू. ॲलोट्रॉप्स ऑफ काय, ग्रुप नंबर 16. ॲलोट्रॉप्स म्हणजे काय, तर इलेमेंट तोच असला पाहिजे, पण आपल्याला वेगवेगळे शेप दाखवले जातात किंवा वेगवेगळे फॉर्म्स तयार केले जातील. काय केले जातील, वेगवेगळे फॉर्म्स. तर ऑक्सिजन आपल्याला 2 ॲलोट्रॉप दाखवलं जातं. एक O2 म्हणजे ऑक्सिजन, O3 म्हणजे काय, तर तो ओझोन. काय दाखवू आपल्याला, ओझोन. म्हणजे ऑक्सिजन आपल्याला 2 ॲलोट्रॉप दाखवेल, O2 आणि O3. त्यानंतर टेलोरियम जो आहे तो आपल्याला 2 ॲलोट्रॉप दाखवतो. आपल्याला एक क्रिस्टलाइन असेल आणि दुसरं काय, अमॉर्फस नेचर असेल. त्यानंतर सेलेनियम आपल्याला 2 दाखवतो, एक रेड. हा सेलेनियमवर क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. तो काय, रेड, आणि दुसरा काय, ग्रे आहे. जो रेड आहे तो कसा आहे, नॉन मेटेलिक आहे. रेड आहे तो कसा आहे, नॉन मेटेलिक आहे. आणि जो ग्रे आहे तो कोण आहे, मेटेलिक आहे. सल्फर हॅव व्हेरियस सेव्हरल ॲलोट्रॉप्स आहेत. 2 इम्पॉर्टंट ॲलोट्रॉप्स याच्यामध्ये, रोम्बिक आणि मोनोक्लिनिक. हे इम्पॉर्टंट आहेत बघा. रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर हे काय आहेत, सल्फरचे ॲलोट्रॉप्स. म्हणजे काय, इलेमेंट सेम राहील, फक्त त्यांचा फॉर्म काय असणार आहे, डिफरंट असेल. इलेमेंट सेम राहील, फक्त फॉर्म काय असणार त्याचा डिफरंट असेल. सल्फरचे 2 मिळाले आपल्याला, रोम्बिक आणि त्या मोनोक्लिनिक आहे. ओके. आणि दोन्ही हे कसे आहेत, तर नॉन मेटॅलिक आहे. पोलोनियम आपल्याला 2 दाखवतात, एक अल्फा आणि काय, बीटा. आणि दोन्ही कसे आहेत, ते मेटॅलिक फॉर्ममध्ये सापडतात. ओके. म्हणजे ऑक्सिजन फॅमिलीमधले सर्वच इलेमेंट, ऑक्सिजन फॅमिलीमधले सर्वच इलेमेंट आपल्याला काय दाखवतात, ॲलोट्रॉप दाखवतात. म्हणजे ॲलोट्रॉपी इन नेचर. चला पुढचं आपल्याला हे रोम्बिक सल्फर जे म्हणलं इम्पॉर्टंट पार्ट आहे. हे काय, अल्फा सल्फर. इथे ए आहे, त्याचं नाव काय, अल्फा सल्फर आहे. ए नाही, इथं काय, अल्फा. अल्फा सल्फर आहे. आणि दुसरा काय आहे, तो बीटा सल्फर आहे. अल्फा सल्फरला काय म्हणलं जातं, रोम्बिक सल्फर. आणि बीटा सल्फरला काय म्हणलं जातं, मोनोक्लिनिक सल्फर. तर अल्फा सल्फर जो दिलेला आहे, त्या अल्फा सल्फरचा जो कलर आहे तो कोणता कलरचा आहे, येलो कलरचा सॉलिड आहे. काय, अल्फा सल्फर काय, येलो कलर सॉलिड आहे. तो फॉर्म काय करतो, आर्थोरोम्बिक क्रिस्टल. काय दाखवतो आपल्याला, आर्थोरोम्बिक क्रिस्टल. मेल्टिंग पॉईंट बघा रोम्बिक सल्फरचा 385.8 केल्विन. डेन्सिटी किती आहे, 2.06 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. अल्फा सल्फर जर मी वॉटरमध्ये ॲड केला आणि सोल्युबल करण्याचा प्रयत्न केला तर ते कसा आहे, तो इनसोल्युबल. पण कशामध्ये सोल्युबल होतो, तर कार्बन डायसल्फाईड बरोबर. कशामध्ये सोल्युबल होतो, कार्बन डायसल्फाईड बरोबर. त्यानंतर स्टेबल, कधी स्टेबल आहे, त्याचं टेम्परेचर 369
केल्विनपेक्षा कमी जर टेम्परेचर असेल तर तो काय राहतो, स्टेबल राहतो. अँड ट्रान्सफॉर्म टू द बीटा सल्फर अबाव दिस टेम्परेचर. म्हणजे बघा, हा जर अल्फा सल्फर आहे आणि त्याचं टेम्परेचर किती पाहिजे, 369 केल्विन असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, तो अल्फा राहील. पण ह्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर गेलं, 369 पेक्षा जर जास्त टेम्परेचर केलं, तर त्या अल्फा सल्फरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर बीटा सल्फरमध्ये होतं. अल्फा सल्फरचं कन्व्हर्जन बीटा सल्फरमध्ये होतं. प्रिपेअर्ड बाय द इव्हॅपोरेशन ऑफ अ रोल सल्फर इन कार्बन डायसल्फाइडमध्ये हे तयार केलं जातं इव्हॅपोरेशन. ओके, हे रोम्बिक सल्फर संपलं. आता आपल्याला काय बघायचं आहे, मोनोक्लिनिक सल्फर. म्हणजेच कोणता सल्फर, बीटा सल्फर. ह्या बीटा सल्फर कसा आहे, ब्राईट येलो कलरचा सॉलिड आहे. ओके, फॉर्म निडल शेप, कोणत्या शेपमध्ये आहे, निडल शेप मोनोक्लिनिक क्रिस्टल. मेल्टिंग पॉईंट 393 केल्विन. डेन्सिटी ॲज कम्पेअर्ड टू अल्फा सल्फर, ह्याची डेन्सिटी किती आहे, कमी आहे. किती आहे, 1.98 ग्रॅम पर सेंटीमीटर. त्यानंतर सोल्युबल कशामध्ये, कॅल्शियम डायसल्फाइड. आता ॲज इट इज बघितलं आपण. स्टेबल कधी आहे, जर टेम्परेचर 369 पेक्षा जेव्हा जास्त असेल. बघा, ह्या दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट काय आहे बघा, कॉमन इन द सेन्स, जर टेम्परेचर 369 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर अल्फा सल्फर काय राहतो, स्टेबल राहतो. टेम्परेचर 369 पेक्षा जर कमी असेल, 369 पेक्षा जर टेम्परेचर काय असेल, हायर असेल, तर अल्फा सल्फर कशामध्ये कन्वर्ट होतो, बीटा होतो. म्हणजे 369 पेक्षा जर टेम्परेचर जास्त असेल तर बीटा सल्फर काय राहील, स्टेबल राहील. आणि 369 पेक्षा जर कमी असेल तर अल्फा स्टेबल काय राहणार आहे, स्टेबल राहणार आहे. त्यामध्ये इंटर कन्वर्जन होतं. हे डिपेंड कशावर आहे, टेम्परेचरवर आहे. 369 पेक्षा जास्त टेम्परेचर झालं तर अल्फा असेल तर तो बीटामध्ये कन्वर्जन होतो. 369 पेक्षा टेम्परेचर कमी असेल तर बीटा सल्फर हा अल्फा सल्फरमध्ये काय होतं, कन्वर्ट होतो. प्रिपेअर फ्रॉम द काय, रोम्बिक सल्फरपासून हा तयार केलेला आहे. आता हे ऑक्सी ॲसिड्स आहेत सल्फरचे. जेवढे आता स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर थोडेसे बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्याच्यामध्ये विचारणारा क्वेश्चन काय आहे की नंबर ऑफ OH ग्रुप काय विचारला जातो, नंबर ऑफ OH ग्रुप, नंबर ऑफ लोन पेअर, नंबर ऑफ कार्बोनिल ग्रुप. ओके, हे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. फक्त स्ट्रक्चर लक्षात घ्यायचे आहेत. आता हा पहिला बघितला सल्फरस ॲसिड. काय आहे तो, सल्फरस ॲसिड. OH ग्रुप किती मिळाले आपल्याला, 2 OH ग्रुप प्रेझेंट आहे, एक लोन पेअर प्रेझेंट आहे. ओके, एक कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, 2 OH ग्रुप आहे आणि 2 कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहेत. काय, 2 OH ग्रुप आणि 2 कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहेत. डायसल्फ्युरिक ॲसिड किंवा पायरो सल्फ्युरिक ॲसिड, याच्यामध्ये बघा 2 OH ग्रुप प्रेझेंट आहेत आणि 2 काय प्रेझेंट आहेत, कार्बोनिल नाही. मग अशी 2 वेळा कार्बोनिल म्हटलं, चुकीचं झालं ते. यस डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ कार्बोनिल नाही. सी डबल बॉन्ड ओ असतं तर कार्बोनिल म्हणलं असतं. ते आपल्याला यस डबल बॉन्ड ओ आहे. ओके, त्यानंतर ह्या सगळ्यामध्ये तर OH ग्रुप किती प्रेझेंट आहेत, क्वेश्चन हाच विचारला जाईल की OH ग्रुप किती प्रेझेंट आहेत, डबल बॉन्ड ओ किती प्रेझेंट आहेत, सल्फर डबल बॉन्ड ओ डायरेक्टली कनेक्टेड आहेत. तर असे क्वेश्चन्स ह्या ऑक्सी ॲसिडवर विचारले जाऊ शकतात. फक्त नावं लक्षात ठेवा आणि फॉर्म्युला आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. स्क्रीनशॉट काढून घेतला किंवा स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतले तरी होऊ शकतं. ओके, आता ऑक्सी ॲसिड कशाची बघायचे तर आपल्याला, हॅलोजनची. कशाची बघायची आपल्याला, हॅलोजनची. आता आपण बघितले की पहिला जो हॅलोजन आहे कोण आहे, फ्लोरीन आहे. तो फक्त एकच दाखवतो, फक्त एकच. का, तर +1 ऑक्सिडेशन स्टेट, HOF. ओके, मग बाकीचे काय दाखवत, +3 तर तयार करत नाही, +5 नाही. म्हणजे ऑक्सी ॲसिड ऑफ फ्लोरीन एकमेव आहे, तो कोण आहे, HOF आहे. कोण आहे तो, एकमेव HOF. सगळ्यात जास्त ऑक्सी ॲसिड दाखवणारा कोण आहे तर तो क्लोरीन आहे. चारही दाखवतात, म्हणजे +1 +3 +5 +7 पर्यंत. म्हणजे बघा, HOCl ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काढायची असेल तर तरी सिंपल आहे. कुणाची काढायची आपल्याला, तर क्लोरीन काढायची. इज इक्वल टू लिहिलं 0. हायड्रोजनची किती आहे, +1 आहे. ऑक्सिजनची किती आहे, -2. -2 +1 काय झालं, -1 Cl. -1 पलीकडे गेला काय झाला, +1 झाला. इथं तसंच होणार आहे, -3 होईल, पलीकडे गेला +3 जाईल. इथं -5 होईल, पलीकडे गेला की +5 होईल आणि +7 होईल. ओके, ब्रोमिन आणि आयोडीन आपल्याला 2-2 दाखवतात, HOBrO2 आणि HOBrO3. आणि आयोडीनचं जर बघितलं, 3 HOBr आणि ह्या. फक्त हा काय दाखवत नाहीत, +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. कोण दाखवतो आपल्याला, ऑक्सी ॲसिड्स ऑफ क्लोरीन हा आपल्याला +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. हे थोडंसं बघून घ्या. ऑक्सी ॲसिड्स ऑफ काय, हॅलोजन फॅमिली. पुन्हा तेच आहे बघा, ऑक्सी ॲसिड्स ऑफ क्लोरीन. आता फक्त क्लोरीनचे आता आपण 4 बघितले, ते 4 ऑक्सी ॲसिड्स ऑफ क्लोरीन आहेत. या ठिकाणी इथं काय प्रेझेंट आहेत, लोन पेअर प्रेझेंट आहेत बघा. काय याला म्हणला, हायपोक्लोरस ॲसिड. HOCl म्हणजे काय, हायपोक्लोरस ॲसिड. त्यानंतर क्लोरस ॲसिड,
काय दिलेलं आहे HOClO किंवा HClO2 दोघी एकच आहेत. तर या पद्धतीचे स्ट्रक्चर तयार झालं. क्लोरिक ॲसिड HClO3 हा बघा स्ट्रॉंग ॲसिडमध्ये जे आपण बघितलं होतं HClO3 असेल किंवा HClO4 असेल, परक्लोरिक ॲसिड किंवा क्लोरिक ॲसिड हे स्ट्रॉंग ॲसिडमध्ये येतात. ओके, मग ह्याच्यामध्ये बघा का क्लोरीनला डबल बॉन्ड O आहेत. किती बॉन्ड तयार झाले 1 2 3 4 5 +5 झाले. हे ओके, 5 बॉन्ड तयार झाले. या ठिकाणी काय मिळालं आपल्याला इथं 1 2 3 4 5 7 मग ॲक्च्युली 7 झालं +7 झालं. तर हे काय झालं पर क्लोरिक ॲसिड झालं. म्हणजे इथं काय -2 -2 -2 -2 म्हणजे -8 झालं. हा +1 झाला म्हणजे काय झाला -7 झाला आणि -7 पलीकडे गेला काय झाला +7 झाला. म्हणजे स्ट्रक्चर म्हणून सुद्धा आपण इझिली ऑक्सिडेशन स्टेट काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, असं किंवा तुम्हाला असाही क्वेश्चन याच्यावर विचारला जाईल की पर क्लोरिक ॲसिडमध्ये Clची ऑक्सिडेशन स्टेट काय, त्या पद्धतीचं देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स बघायला भेटेल. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत हां, डायऑक्सिजनच्या प्रिपरेशन कसं तयार केलं जातं, O2 कसा तयार केला जातो आणि तयार झालेल्या O2ची आपल्याला काय करायचे आहे, तयार झालेल्या O2चे आपल्याला फक्त रिएक्शन बघायचे. ओके, आता सर्व रिएक्शन आपण एकत्र कंपाईल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे 2-4 पेजेसमध्ये आपल्याला सर्व रिएक्शन्स आपल्याला इझिली काय होतील कंपाईल केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला ते इझिली सांगता येतील. पहिल्याला काय दिलेलं आहे पोटॅशियम क्लोरेट आहे. काय दिलेलं आहे पोटॅशियम क्लोरेट MnO2 बरोबर रिएक्शन केली, काय तयार झालं O2 झाली. या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला हीट प्रोव्हाइड करायची आहे. मर्क्युरिक ऑक्साईड असेल त्याला हीट दिली म्हणजे मर्क्युरी बाहेर पडला आणि मग काय झालं ऑक्सिजन मिळाला. म्हणजे 2 मोल्स ऑफ काय केला आपण HgO घेतला तर आपल्याला त्याच्यापासून काय मिळणार आहे तर ऑक्सिजनचा मोल्स आपल्याला भेटू शकतो. त्यानंतर सिल्वर ऑक्साईड आहे सेम ॲज इट इज काय करायचं 2 मोल्स घेतले काय तयार झालं आपल्याला ऑक्सिजन मॉलिक्यूल काय झाला तयार झाला. तर हे सगळे त्या पद्धतीचे आहेत. वॉटर मॉलिक्यूल आहे इलेक्ट्रोलायसिस केलं H2 बाहेर पडला आणि O2 मॉलिक्यूल बाहेर पडला. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं लिक्विडमधून काय एअरमधून देखील आपण काय करू शकतो ऑक्सिजन काढू शकतो बाय युझिंग द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. आणि तयार झालेला ऑक्सिजन आहे तो तयार झालेला ऑक्सिजन जर Ca बरोबर रिॲक्ट झाला तर कॅल्शियम ऑक्साईड, ॲल्युमिनियम रिॲक्ट झाला तर ॲल्युमिनियम ऑक्साईड्स. ओके, म्हणजे ऑक्साईड फॉर्मेशन तयार करेल. त्यानंतर कार्बनवर रिॲक्ट झाला तर कार्बन डायऑक्साईड, फॉस्फरसवर रिॲक्ट झाला तर काय होणार आहे फॉस्फरस ऑक्साईड तयार होतील. तर अशा पद्धतीनं किंवा ही एक रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे बघा, मिथेन बरोबर रिॲक्ट झाला तर कार्बन डायऑक्साईड प्लस काय तयार होतं वॉटर मॉलिक्यूल तयार होतं. तर हे रिॲक्शन्स म्हणजे प्रिपरेशन आणि रिॲक्शन्स आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला टाईप्स ऑफ ऑक्साईड्स. आता हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल दिले ऑक्साईड नंबर ऑफ ऑक्साईड दिले जातील आणि विच शो द ऑक्सिड ॲसिडिक बिहेवियर किंवा बेसिक बिहेवियर. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, या ठिकाणी बघा की SO2 SO3 CO2 N2O5 Cl2O7 हे सगळे कोणते आहेत ॲसिडिक आहेत. बेसिक आहेत तर कोणकोणते आहेत तर Na2O CaO आणि BaO हे काय आहेत बेसिक ऑक्साईड आहेत. हे काय आहेत हे सगळे बेस कडून आलेत. अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल लक्षात घ्या. अल्कली आणि अल्कलाइन एक मिनटं बघा, हे कुठून आले अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटलमध्ये. Na कुठला आहे अल्कली मेटल Ca आणि Ba. तर त्याच्यापासून जो ऑक्साईड तयार झाला ते सगळे ऑक्साईड कसे आहेत तर बेसिक ऑक्साईड आहेत. कोणते ऑक्साईड आहेत तर बेसिक ऑक्साईड्स. ओके, आणि हे सगळे बाकीचे काय आले ते ॲसिडिक ऑक्साईड्स तयार झाले. जसं ऑक्सिजन फॅमिलीचे पुढचे जे एवढे एलिमेंट्स आले कोण आले ते सल्फर आला, कार्बन आला, नायट्रोजन आला, क्लोरीन आला. हे सगळे काय आलेत ॲसिडिक ऑक्साईड्स आलेत. ॲम्फोटेरिक ह्याची काहीतरी लॉजिक आहे पण मी आता लक्षात नाही, मी नंतर सांगेन. ॲम्फोटेरिक ऑक्साईड कोण आहे तर Al2O3 आहे. डिपेंड आपण पुढचा कसा असेल त्यानुसार तो काही वेळा ॲसिडिक बिहेवियर दाखवेल आणि काही वेळा तो बेसिक बिहेवियर दाखवेल. आणि न्यूट्रल कोण आहेत तर CO NO आणि N2O नायट्रस ऑक्साईड. तर हे सगळे काय आहेत तर बेसिक ऑक्साईड आहेत. तर लक्षात ठेवायचं ॲम्फोटेरिक Al2O3 आहे. बेसिक कोण आहे तर Na2O CaO किंवा BaO. न्यूट्रल आहे CO NO आणि N2O. आणि मग बाकीचे आपल्याला बघितले हे काय आहेत ॲसिडिक ऑक्साईड आहेत.
ह्याचा अजून एक पार्ट येईल. म्हणजे आपल्याला काय म्हणजे हा लेंदी झाला, अजून खूप झाला असता. कारण आपण फक्त आतापर्यंत काय केलं, ऑक्साईडचा पार्ट पण केलं आहे. आपल्याला इंटर हॅलोजन कंपाऊंड, त्याच्या रिएक्शन्स किंवा स्ट्रक्चर बघायचे आहेत आपल्याला, ज्याच्यामध्ये टेट्राहायड्रल, ऑक्टाहायड्रल त्या पद्धतीचं बघायचं आहे. पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिकचा अजून प्रॉपर्टी बघायच्या आहेत. म्हणजे अजून निम्मा पार्ट म्हणजे हा जो ग्रुप नंबर 16, 17, 18 जर बघितला आपण, तर त्याचा निम्मा पार्ट फक्त आपण आता ह्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे ते आपण पुढच्या लेक्चरला काय करणार आहोत, कंप्लीट करणार आहोत. ओके, तोपर्यंत धन्यवाद.